जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गाडगे. आपल्या 2025च्या PYQच्या या पुढील लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण इयत्ता 11वीचे ट्रिग्नोमेट्रीचे 2025चे PYQ पाहतोय. मागील लेक्चरपर्यंत आपण 10 PYQ कंप्लीट केले होते. आज आपण 11वा PYQ घेणार आहोत. पहा काय, इफ tan pi cos theta is equal to cot pi sin theta then sin pi by 4 plus theta is equal to. तर हा आपला काय आहे, PYQ आहे. तर आपण सुरुवात करूया. लेट tan of pi cos theta cot of pi of sin theta. आपल्याला माहिती आहे tan म्हणजे काय, sin भागिले cos, आणि cot म्हणजे काय, cos भागिले sin. तर मग आपण त्या फॉर्म्युल्याचा वापर करू. sin of pi cos theta अपॉन cos of pi, अँगल तोच राहील ना, pi cos of theta इज इक्वल टू cot म्हणजे काय, cos of 1 sin pi sin theta अपॉन sin of pi sin theta. आता आपण काय करणार आहे, तिरकस गुणाकार, ह्या दोन टर्मचा गुणाकार, ह्या दोन टर्मचा गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार काय होईल, तिरकस गुणाकार पहा, साइन ऑफ पाय टाइम्स कॉस थीटा इंटू साइन ऑफ पाय टाइम्स साइन थीटा इज इक्वल टू, ह्या टर्मने ह्या टर्मला गुणलं, कॉस ऑफ पाय कॉस थीटा, कॉस ऑफ पाय कॉस थीटा इंटू कॉस ऑफ पाय साइन थीटा. आता आपल्याला ट्रिगोनोमेट्रीचे ॲडिशनचे फॉर्म्युले माहिती आहे, कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर ह्या हिशोबाने आपल्याला कॉसच्या टर्म सुरुवातीला असतात, आणि ह्या दोन टर्म जर तिकडे नेल्या, शिफ्ट केल्या, तर त्या काय होतील, इकडे प्लस येते, तिकडे काय होईल, मायनस. काय होईल, कॉस ऑफ पाय कॉस थीटा कॉस ऑफ पाय साइन थीटा मायनस साइन ऑफ पाय कॉस थीटा साइन ऑफ पाय साइन थीटा इज इक्वल टू 0. आता आपण काय वापरणार आहे, तर फॉर्म्युला वापरणार आहे. कुठला फॉर्म्युला वापरणार आहे, बाय फॉर्म्युला कॉस ए प्लस बी. काय कॉस ए प्लस बीचं उत्तर, कॉस ए कॉस बी. इथे जर प्लस असेल तर आपण काय घेणार, मायनस साइन ए साइन बी. तर आपल्याकडे हा फॉर्मॅट इथे आहे, बरोबर. आता आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, फॉर्म्युला. म्हणजे आता याचं उत्तर काय होईल, देअरफॉर कॉस ऑफ ए म्हणजे कोण आहे, पाय कॉस थीटा, पाय कॉस थीटा, मिडल साइन मायनस मायनस, तर इथे काय येते, प्लस प्लस, आणि आता बी जो आहे तो कोण आहे, पाय साइन थीटा इज इक्वल टू काय आला आपल्याकडे, 0. हा कॉस उचला तिकडे न्या, शिफ्ट करा, तर तो होईल कॉस इनवर्स 0. म्हणजे काय होईल, पाय कॉस थीटा प्लस पाय साइन थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. असा कुठला अँगल आहे कॉसचा का ज्याची व्हॅल्यू 0 आहे, तर तो आहे 90 डिग्री. मग 90 आपल्याला रॅडियनमध्ये लिहायचं आहे. कॉस थीटा प्लस पाय साइन थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. आता थ्रू आउट पाय 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 कॅन्सल झाला, हा झाला कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1/2. फक्त साइन सुरुवातीला लिहू आपण, साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू काय केलं, हाफ. आता आपल्याला काय करायचं आहे, का विचारले काय, साइन पाय बाय 4 प्लस थीटा. तर आपल्याकडे साइन थीटा दिसतोय, तर पाय बाय 4ची टर्म नाही आहे, तर पाय बाय साइन पाय बाय 4 किती असतो, 1/√2. मग आपण फक्त एवढंच म्हणूया, डिवाइड बोथ साइड्स, डिवाइड बोथ साइड्स बाय √2. देअरफॉर साइन थीटा इंटू 1/√2 कॉस थीटा 1/√2 1/√2, आणि हा ओरिजिनल तुमचा 2. क्लिअर. आपल्याकडे माहिती आहे का, साइन कॉस कॉस साइन, ह्या 1/√2ची व्हॅल्यू काय ठेवायची, कॉस पाय बाय 4. काय ठेवायची, कॉस ऑफ पाय बाय 4 कॉस थीटा, आणि कॉसला जोडीदार काय ठेवायचं, साइन पाय बाय 4. साइन पाय बाय 4 इज इक्वल टू 2 सुरुवातीला लिहू, √2 नंतर लिहू. समजलं.
इथे काय केलंय, सिन्स 1/√2 एकदा काय लिहिलंय तुम्ही cos π/4 आणि एकदा काय लिहिलंय sin π/4. साईनला जोडीदार कॉस, कॉसला जोडीदार साईन. आता हा ॲडिशन फॉर्म्युला आहे कोणाचा, साइन ए प्लस बीचा. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. त्याचं उत्तर काय येईल, साइन ए प्लस बी म्हणजे काय येईल, साइन थिटा प्लस π/4 इज इक्वल टू किती आलं, 1/√2 साइन ऑफ थिटा प्लस π/4 इज इक्वल टू 1/√2. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. हा 2025चा एक PYQ होता. आता आपण पुढील एक PYQ पाहूया. PYQ काय म्हणतोय, द व्हॅल्यू ऑफ √3 cot 20 - 4 cos 20 याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ट्रिगोनॉमेट्रीचा हा प्रॉब्लेम आहे. सुरुवात करूया आपण. लेट √3 cot म्हणजे काय, cos 20 अपॉन sin 20. cot म्हणजे काय, cos अपॉन sin -4 यहाँ 4 हा आधीच लिहून ठेवला, 2 × 2 cos ऑफ 20. ह्या sin 20 ने याला गुणलं, तिरकस गुणाकार काय होईल, √3 cos ऑफ 20 - 2 × sin सुरुवातीला लिहिलं, sin 20 × cos ऑफ 20 होल डिवायडेड बाय साइन ऑफ 20 डिग्री. काय केलं, साइन ऑफ 20 डिग्री. आता लक्ष देते सगळेजण, जी फर्स्ट टर्म आहे ना ही √3 cos 20, मी फक्त फर्स्ट टर्म विषयी बोलतोय. इन फर्स्ट टर्म कुठे येते, ऑन न्यूमरेटर मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय 2. 2 ने गुणा, 2 ने भागा. आता जर 2 ने गुणलं तर हा झाला 2, 2 ने भागलं तर काय होईल, √3/2 cos ऑफ 20 मायनस हा आहे ना, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, 2 sin θ cos θ. तर याचं उत्तर किती आहे, sin 2 θ. आपल्याकडे 2 sin 20 cos 20 आहे, तर याचं उत्तर किती येईल, साइन ऑफ 20च्या दुप्पट किती होईल, 40. म्हणजे हा होईल -2 टाइम्स काय झाला, हा साइन 40 अपॉन साइन ऑफ काय झालं आपल्याकडे 20. कुठून आलं हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. आता आपल्याला करायचं आहे काय, लक्ष देत आहेत. हा काय आपल्याकडे cos 20, काय cos √3/2. आता साईनचा कुठला अँगल आहे का ज्याची व्हॅल्यू आहे √3/2. साईनचा अँगल असा कुठला आहे तर 60 आहे. साइन 60 बरोबर काय, √3/2. मग ह्या √3/2च्या ऐवजी आपल्याला काय ठेवायचं आता, साइन 60 इज इक्वल टू काय होईल बा, 2 × साइन 60 cos 20 - 2 sin 40 अपॉन साइन ऑफ 20. आपल्याकडे डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत. कसले डिफॅक्टरायझेशन, काय डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, 2 sin A cos B. तर याचं उत्तर काय, साइन ऑफ A + B प्लस साइन ऑफ A - B. काय आहे त्याचं उत्तर, 2 sin A cos B चं उत्तर काय, साइन A + B प्लस साइन A - B. A किती आहे 60, B किती आहे 20. तर याचं उत्तर काय होईल, फॉर्म्युल्यानुसार साइन ऑफ A 60 प्लस काय 20 प्लस काय होईल, प्लस साइन A - B साइन ऑफ 60 - 20 मायनस 2 टाइम्स साइन ऑफ 40 होल डिवायडेड बाय साइन ऑफ 20. आता पाहूया सिम्प्लिफिकेशन. 60 + 2 60 + 20 किती होईल, 60 आणि 20 80. साइन ऑफ 80 प्लस साइन ऑफ 60 - 20 40 मायनस 2 साइन 40 अपॉन साइन ऑफ 20. साइन 40 मायनस 2 साइन 40, 1 - 2 तर शिल्लक काय राहील, -1. म्हणजे इथं शिल्लक काय राहील, साइन 40 विथ निगेटिव्ह साइन. म्हणजे हा झाला साइन 80 मायनस साइन ऑफ 40 अपॉन साइन ऑफ 20. शेवटचा फॉर्म्युला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला
कोणाचा फॅक्टरायझेशनचा काय साइन सी मायनस साइन डी त्याचं उत्तर काय 2 cos ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2 therefore above equation becomes 2 times cos of c हाय तुमचा d 80 plus 40 upon 2 into sine of 80 minus 40 upon 2 divided by sine of 20 हा झाला 2 80 आणि 40 किती झाले 120 120 भागिले 2 किती झाले 60 cos 60 into sine of 80 वजा 40 भागिले 2 20 साइन 20 भागिले साइन 20 साइन 20 कॅन्सल झाला 2 इंटू cos 60 किती आहे हाफ 2 कॅन्सल झाला इज इक्वल टू काय आलं 1 हा झाला आपला पुढील PYQ कंप्लीट सगळ्यांना समजला असेल मी अशी आशा करतो 12 नंबरचा PYQ आपला कंप्लीट झाला आता आपण पुढचा PYQ पाहूया 13 नंबरचा PYQ हा जो PYQ आहे हा जेईला आलेला आहे JEEचा tan a 1/√x आतमध्ये x स्क्वेअर प्लस x प्लस 1 tan b √x स्क्वेअर प्लस x प्लस 1 tan c √x मायनस 1 x मायनस 2 x मायनस 3 देन याचं उत्तर काय a प्लस b इज इक्वल टू c म्हणजे तुमचं या तिघांमध्ये काय रिलेशन हे विचारले मला 4 पर्याय लिहायला इथे जागा नाही कारण प्रॉब्लेम सोडवायला मग जागा पुरणार नाही तर पाहूया आपल्याला उत्तर मी लिहून ठेवले a प्लस बी इज इक्वल टू काय आलं पाहिजे c पहा सुरुवात करूया लेट सगळ्यात अगोदर आपण टॅनचा ॲडिशनचा फॉर्म्युला वापरूया tan a प्लस बी काय tan a प्लस बी tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b tan a प्लस बीचा फॉर्म्युला आहे हा tan a ची व्हॅल्यू पुट करूया tan b ची व्हॅल्यू पुट करूया बरोबर tan a पहा tan a काय आहे 1/√x इंटू x स्क्वेअर प्लस x प्लस 1 मी काय करतो इथे याला फक्त असं लिहितो सेपरेट रूट लिहितो म्हणजे √x म्हणजे थोडक्यात असं √ab ला आपण असं लिहू शकतो √a इंटू √b तर पहिले याच्या 2 टर्म आहेत तर याला मी असं लिहिलं 1/√x इंटू रूट ऑफ काय रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 प्लस tan b किती आहे √x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 हा झाला आपला tan b मग आता आपल्याला डिवाइड बाय काय लिहायचं आहे 1 अपॉन काय लिहायचं आहे 1 अपॉन म्हणजे डिवाइड बाय 1 मायनस tan a काय आपल्याकडे 1 अपॉन रूट ऑफ इथे पण तसंच करून घेऊया √x इंटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इंटू 1 नाही वरती √x आहे √x इथे √x अपॉन √x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इथं पहा √x काय झाला कॅन्सल झाला आता न्यूमरेटरला काय करणार आहे आपण LCM काढणार आहे LCM तर LCM काय इकडे पहा इथं √x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इथं पण काय √x स्क्वेअर प्लस x प्लस 1 म्हणजे इथं √x नाही आहे म्हणजे LCM काय येणार आहे √x रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 बरोबर पहिल्याच्या छेदस्थानी आहे दुसऱ्याच्या छेदस्थानी ही टर्म नाही आहे म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय काय करावं लागेल सेकंड टर्मला √x म्हणजे ती काय होणार आहे 1/√x रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 प्लस √x ने गुणा √x ओरिजिनल √x अपॉन √x डिवायडेड बाय √x इंटू आणायचं होतं √x स्क्वेअर प्लस x प्लस 1 डिवायडेड बाय काय डिवायडेड बाय पाहून घ्या ह्या दोघांचा गुणाकार होईल ह्या रूटचा आणि रूटचा तर रूट निघून जाईल म्हणजे काय होईल 1 मायनस 1 अपॉन रूट निघून जाईल म्हणजे काय शिल्लक राहील x स्क्वेअर प्लस x प्लस 1 बरोबर क्लिअर आणि वरती √x आणि √x तो काय होणार तुमच्याकडे x पाहूया आता
ह्या एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनने या वनला गुणायचं म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. पाहूया काय होते सिम्प्लिफिकेशन आपलं. इज इक्वल टू आपण लिहूया 1 प्लस रूट एक्स इंटू रूट एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स काय झालं, एक्स छेद समान आहे म्हणून अंशाची बेरीज केली. छेदस्थानी रूट एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस काय झाला 1 डिवायडेड बाय तिरकस गुणाकार करतोय आपण. ह्या 1ला ह्या टर्मने गुणतोय आपण. काय होईल बरं 1ला गुणल्यावर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस 1 मायनस 1 काय झाला कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिले 1 प्लस एक्स अपॉन रूट एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन काय शिल्लक आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आता इकडे पहा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. 4 नंबरची टर्म कुठे जाईल वरती जाईल. मग आपण असलेलं 1 प्लस एक्स अपॉन रूट एक्स इंटू रूट ऑफ काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. 4 नंबरची टर्म वरती आली इथे लिहिली एक्स स्क्वेअर प्लस भागिले उलट आपण म्हणतो गुणिले आणि ही 3 नंबर आहे 2 आणि 3चा गुणाकार झाला ती आली एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता इकडे पाहतायत व्यवस्थित लक्ष देत आहेत. रूटच्या आतमध्ये काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इथं काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. मग ही टर्म सेम आहे फक्त एक काय रूट आहे म्हणजे ए अपॉन रूट ए. तर आपल्याकडे शिल्लक काय राहील रूट ए म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल हिच्याबरोबर. काय शिल्लक राहील न्युमरेटरला. मग न्युमरेटरला काय शिल्लक राहील हा आपला 1 प्लस एक्स ॲज इट इज हा रूट एक्स ॲज इट इज आणि इथं राहील रूटमध्ये जाईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन ह्या 2 टर्ममधून एक्स स्क्वेअर प्लस एक्समधून काय एक्स कॉमन निघेल. जर एक्स कॉमन घेतला तर कंसाच्या आतमध्ये काय राहील एक्स प्लस 1 1 प्लस एक्स प्लस 1 काय झाली कॅन्सल. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं आपल्याकडे शिल्लक राहिलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स इंटू काय झाला एक्स. हा जो एक्स आहे ना एक्स ह्या एक्सला आपण लिहू शकतो का असं रूट एक्स स्क्वेअर 100%. मग ह्या एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 याला आपण काय करू शकतो रूट एक्स इंटू डायरेक्टली असली तुम्ही एक्स स्क्वेअर काय लिहिलं म्हणजे ह्या एक्सला रूटच्या आतमध्ये नेलं तर काय झाला एक्स स्क्वेअर म्हणजेच रूट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 एक्स इंटू एक्स स्क्वेअर किंवा एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय झाला एक्सचा क्यूब. आता आपण एकत्र घेऊया दोघांना एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स क्यूब झालं. आता आपण करूया सेपरेट डिवायडिंग सेपरेट भाग देऊया आपण सेपरेट डिवायडिंग केल्यावर काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब एक्स अपॉन एक्स क्यूब 1 अपॉन एक्स क्यूब झाला. एक्स स्क्वेअर गेला एक्स क्यूब बरोबर एक्स गेला एक्स क्यूब बरोबर. शिल्लक काय राहिलंय 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स क्यूब. फक्त इंडायसेस रूल याला वरती घ्या एक्सला वरती घ्या मायनस होईल एक्स स्क्वेअरला वरती घ्या एक्सचा मायनस 2 येईल एक्स क्यूबला वरती घ्या एक्सचा काय होईल -3 इज इक्वल टू रूट ऑफ एक्स रेज टू -1 एक्स रेज टू -2 एक्स रेज टू -3. आणि हे जे आहे ना हे इथे पहा काय आहे हा काय आपल्याकडे टॅन सी. हा काय टॅन सी. आपली लेफ्ट साईड काय होती टॅन ए प्लस बी म्हणजे आपण असं म्हणतोय टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ऑफ सी. टॅन कॅन्सल झाला ए प्लस बी इज इक्वल टू काय मिळाला सी. हे असेल ह्या प्रश्नाचं फायनल आन्सर. हा आपला प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता आपण पाहूया पुढील 14वा PYQ. 14 नंबरचा जो PYQ आहे काय पहा द व्हॅल्यू ऑफ cos raised to 4 π/8 प्लस cos raised to 4 3 π/8 प्लस cos raised to 4 5/8 प्लस cos raised to 7 5/8. व्यवस्थित समजून घ्या
यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. समजा ही 1 नंबरची टर्म आहे, याच्यामध्ये काय आहे ॲडजस्टमेंट 3π/8. तर या 3π/8ला असं ॲडजस्ट करायचं π/2 मायनस π/8, π/2 मायनस π/8. आता इकडे पहा, इथे 2 आहे, इथं 8 आहे. याला 4ने गुणा 4ने भागा. 4ने गुणल्यावर किती होईल 4π/8 मायनस π/8. 4 मायनस 1 3π/8. समजलं. आता 2 नंबरला जो आहे तो कोण आहे 5π/8. त्या 5π/8ला कसं ॲडजस्ट करायचं π/2 प्लस π/8. 2ने याला जर 2ने गुणलं तर म्हणजे काय होईल 4ने गुणलं 4π, हा काय होईल 8. 4π आणि 1 5π. आणि जो शेवटचा आहे ना हा इथे 5π नाही 7π असेल 7π/8. हा जो 7π/8 आहे ना याला आपण काय लिहू शकतो पाय मायनस π/8. पाय मायनस काय लिहू शकतो π/8. 8 1 8 8 वजा 1 7 7π/8 ह्या पद्धतीने. आता इकडे लक्ष देत आहेत आपण काय करतोय कॉसने गुणतोय. समजा कॉस ऑफ 3π/8 त्याचं उत्तर काय होते कॉस ऑफ π/2 मायनस π/8. आपल्याला माहिती आहे अलाइड अँगल कॉस 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट. कॉसचा काय होईल साइन थिटा. म्हणजे याचं उत्तर काय येईल साइन π/8 कॉस 3π/8. जर याचा पॉवर 4 केला तर याचा पॉवर पण काय होईल 4. म्हणजे कॉसचा 4 केला मी 3π/8 तर याचा पण काय होईल साइन रेज टू 4π/8. झालं. याला पण कॉसने गुणूया आपण. कॉस ऑफ 5π/8 हा काय झाला कॉस ऑफ π/2 प्लस π/8. आता मात्र आपण सेकंड क्वाड्रंटला चाललोय. कॉस ऑफ π/2 प्लस थिटा 90 आहे. कॉसचा काय होईल साइन. पण सेकंड क्वाड्रंटला कॉस कसा आहे ऑल STC नुसार कॉस कसा आहे निगेटिव्ह. म्हणून याचं उत्तर काय आलं मायनस थिटा. हा कॉस 5π/8 चं उत्तर आलं मायनस साइन π/8. पण आपल्याला पॉवर किती लागतोय 4. मग दोन्ही बाजूचा जर 4 पॉवर केला आपण तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे मायनस आहे -1. त्याचा जर पॉवर 4 केला तर उत्तर काय येईल 1. पण ही जी मायनस जरी टर्म असेल तर त्याचा आन्सर काय येईल प्लस साइन रेज टू 4π/8. आता राहिले आपल्याकडे शेवटची टर्म. जी शेवटची टर्म आहे ती काय आहे आपल्याकडे पहा. ती काय आहे कॉस ऑफ 7π/8. याला तुम्ही कसं लिहितायत कॉस ऑफ पाय मायनस π/8. पाय मायनस π/8. आता कॉस ऑफ पाय मायनस थिटा. पाय असेल तर कॉसचा काय राहील कॉस. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंटला काय होईल तो मायनस कॉस थिटा. म्हणजे याचं उत्तर काय आलं मायनस कॉस π/8. आता दोन्ही बाजूचे जर 4th पॉवर घेतली आपण तर हा काय होईल कॉस रेज टू 4 7π/8 इज इक्वल टू मायनसचा काय होईल प्लस. का आत्ताच पाहिलं -1चा 4 किती येईल +1. हा होईल कॉसचा 4π/8. कॉसचा 4π/8. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये आता टाकणार आहेत. म्हणजे आपला 1 जो आहे तो काय होईल आपला कॉस रेज टू 4π/8 ॲज इट इज. जो 2 नंबरचा आहे तो काय झाला आहे साइन रेज टू 4π/8. 3 नंबरचा आहे तो काय झाला साइन रेज टू 4π/8. आणि शेवटचा काय झाला कॉस रेज टू 4π/8. कॉसच्या 2 टर्म आहेत साइनच्या 2 टर्म आहेत. म्हणजे काय उत्तर आलं 2 कॉस स्क्वेअर किंवा सॉरी कॉस स्क्वेअर नाही कॉसचा 4π/8 प्लस 2 साइनचा 4π/8. दोघांमध्ये 2 दिसतोय 2 कॉमन घेतला 2 इंटू कॉसचा काय लिहिला 4π/8 प्लस साइनचा काय लिहिला 4π/8. झालं. आता आपल्याला काय करायचंय लक्ष देता येतं. एचा 4 आहे तर आपण त्याला असं लिहू शकतो a² स्क्वेअर चालेल ना. तर जो कॉसचा 4 आहे ना त्याला आपण असं लिहिलं cos² π/8 त्याचा स्क्वेअर 2 गुणले 2 4 प्लस sin² π/8 त्याचा स्क्वेअर. क्लिअर. हा झाला आपला इथे आलो. आता इकडे लक्ष देत आहेत. आता बाय फॉर्म्युला
एक फॉर्म्युला वापरणार आहे मी इथे. कुठला फॉर्म्युला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं उत्तर लिहिणार आहे मी. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॉईस ए बी हा फॉर्म्युला आहे. करून पहा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड केला तर हा फॉर्म्युला आहे. प्लस 2ab मायनस 2ab कॅन्सल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपल्याकडे ए चा स्क्वेअर. आता ए चा स्क्वेअर मग ए कोण आहे आपल्याकडे? ए जो आहे ना तो ए असा आहे कॉस स्क्वेअर पाय बाय 8. याचा जर स्क्वेअर केला तर आपण असं लिहिलेलं आहे. समजलं? म्हणजे आपल्याकडे फक्त ए जो आहे तो कॉस स्क्वेअर पाय बाय 8. मग बी कोण आहे? बी कोण आहे? साइन स्क्वेअर पाय बाय 8. बी कोण आहे? साइन स्क्वेअर पाय बाय 8. ह्या दोन व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात टाका. म्हणजे हा झाला आपला 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर पाय बाय 8 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर पाय बाय 8. हा झाला ए प्लस बी. त्याचा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी. ए बी काय? कॉस स्क्वेअर पाय बाय 8 साइन स्क्वेअर पाय बाय 8 आणि ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय? कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचं उत्तर काय असतं? 1. पण केव्हा 1 असतं? जर अँगल सेम असेल तर. मग इथे अँगल आहे पाय बाय 8, इथे अँगल आहे पाय बाय 8. त्याचं उत्तर किती आलं? 1. 2 इन हा बाहेरचा 2 तसाच 2 इंटू 1 त्याचा काय आला? स्क्वेअर. आता इकडे पहा हा काय आहे? 2. फक्त साईनला मी सुरुवातीला लिहिलो, कॉसला नंतर लिहितो. मायनस 2 साईनचा स्क्वेअर पाय बाय 8 कॉसचा स्क्वेअर पाय बाय 8 ब्रॅकेट कंप्लीट. 1चा स्क्वेअर किती येईल? 1. आता 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1चा स्क्वेअर किती? 1 मायनस 2 इंटू 2 किती झाला? 4 साईनचा स्क्वेअर पाय बाय 8 कॉसचा स्क्वेअर पाय बाय 8 2 इंटू 1 किती झाला? हा 2 मायनस. आता इकडे लक्ष द्या सगळेजण. साइन 2 थिटाचं उत्तर काय आहे? 2 साइन थिटा कॉस थिटा. जर मी दोन्ही बाजूचा वर्ग केला वर्ग तर 2चा वर्ग 4 साइनचा वर्ग साइन स्क्वेअर कॉसचा वर्ग कॉस स्क्वेअर थिटा 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. तर इकडे पण काय होईल? साइन 2 थिटा त्याचा काय होईल? स्क्वेअर. मग आपल्याकडे काय? 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. याचा अर्थ थिटा किती आहे? पाय बाय 8. तर त्याचं उत्तर काय होईल? साइन 2 थिटा. साइन 2 थिटा साइन ऑफ 2 थिटा 2 म्हणजेच काय? पाय 2 इंटू पाय बाय 8. पण त्याचा काय करायचं आहे? ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा 8 बरोबर कॅन्सल झाला. हा झाला 2 मायनस साइन पाय बाय 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता आपण आलो पुढे. 2 साइन पाय बाय 4 किती आहे? 1/√2 त्याचा स्क्वेअर 2 मायनस √2चा स्क्वेअर 2 तिरकस गुणाकार 4 मायनस 1/2 3/2. हे आलं आपलं फायनल आन्सर ह्या प्रॉब्लेमचं. हाही प्रश्न जेईला विचारलेला आहे. सर्वांना समजला असेल. आता आपण पाहणार आहोत 2025चा शेवटचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय? इफ sec x plus tan x is equal to 2, 0 is less than x is less than pi by 2, then sin x by 4 is equal to किती? त्याने sin x pi by 4 ची आपल्याला sin x by 4 ची व्हॅल्यू विचारली आणि एक गोष्ट दिली 0 is less than x is less than pi by 2. म्हणजे तुमचा x जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे ट्रिगोनोमेट्री फर्स्ट क्वाड्रंटला काही येऊ द्या पॉझिटिव्ह लिहायचं आपल्याला. आणि sec x plus tan x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 2 दिलेली आहे. बरं आपण सुरुवात करूया. लक्ष देत आहेत सगळेजण. लेट sec x plus tan x is equal to काय दिलाय? 2. sec x plus tan x is equal to काय दिलाय? 2. याला आपण म्हणूया 1 नंबर. आपण म्हणूया we know that आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 plus tan square theta is equal to किती? sec square theta. हा tan square तिकडे नेला तर तो काय होईल? वजा. म्हणजेच आपण असं लिहू शकतो sec square x minus tan square x is equal to काय लिहू शकतो? 1. आता आपण a square minus b square लिहू शकतो. काय लिहू शकतो? a square minus b square sec x minus tan x दुसऱ्या कंसामध्ये sec x plus tan x
इज इक्वल टू काय 1. आता इकडे पाहतायत सेक एक्स प्लस टॅन एक्स आपल्याला दिलेला आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स तो किती आहे 2. आपण म्हणूया फ्रॉम इक्वेशन 1 वरील इक्वेशनची किंमत आपण इथे ठेवूया. हा काय होईल सेक एक्स मायनस टॅन एक्स इंटू काय झालाय 2 इज इक्वल टू काय 1. हा 2 तिकडे न्या तो काय होईल डिवाइड होईल. मल्टिप्लाय इकडे तर तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. तो काय होईल 1/2. याला आपण दुसरी चौकट केली झालं. याला आपण काय म्हणलं इक्वेशन नंबर 2. आता पहा सेक एक्स प्लस टॅन एक्स सेक एक्स मायनस टॅन एक्स. तर आपण काय करूया ह्या दोन इक्वेशनला ऍड करूया. कुठल्या ऍडिंग 1 and 2. इकडे पहा सेक एक्स प्लस सेक एक्स तो काय झाला 2 सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस टॅन एक्स कॅन्सल 2 प्लस 1/2 झाला. 2 सेक एक्स इज इक्वल टू 2 इंटू 2 4 4 प्लस 1 5 5/2. हा 2 इकडे गेला डिवाइड झाला. सेक एक्स बरोबर किती झाला 5/4. जर याचं रेसिप्रोकल घेतलं तर कॉस एक्स मिळेल. कॉस एक्स किती मिळेल 4/5. तुम्हाला कॉस एक्सची व्हॅल्यू मिळाली. कोणाची व्हॅल्यू मिळाली कॉस एक्सची. ती किती आहे कॉस एक्सची व्हॅल्यू तुमची 4/5. कॉस एक्स किती आहे तुमच्याकडे 4/5. आता लक्ष देत आहेत काही गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवतो. कॉस 2 थिटा चा फॉर्म्युला काय 1 - 2 sin स्क्वेअर थिटा. म्हणजे 2 sin स्क्वेअर थिटा आपण जर लिहिला तर याचं उत्तर काय येतं 1 - cos 2 थिटा. हा 2 जर तिकडे नेला तर sin स्क्वेअर थिटाचं उत्तर किती येतं 1 - cos 2 थिटा अपॉन 2. हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. लक्ष देत आहेत. जर इथं 1 असेल तर इथं काय असेल 2. जर इथं मी अर्धा घेतला θ/2 तर इथं किती येईल 1. का बरं 1 येईल इथं 1 येतं इथं काय येते 2. इथं अर्धा आहे तर अर्धाच्या दुप्पट किती येईल 1. जर मी इथं चतकोर घेतलं चतकोर तर समोर किती येईल अर्धा येईल. का बरं चतकोरच्या दुप्पट किती होतोय अर्धा. तर ह्या पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे प्रॉब्लेम सोडवायचा. आता कॉस एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती मिळाली 4/5. आपण काय करूया इथून sin स्क्वेअर θ/2 ची म्हणजे sin स्क्वेअर θ/2 म्हणजे आपण sin स्क्वेअर x/2 ची व्हॅल्यू काढूया. टू फाइंड काय पाहतोय आपण sin स्क्वेअर x/2. sin स्क्वेअर x/2 किती येईल पहा. sin स्क्वेअर x/2 पहा फॉर्म्युल्यामध्ये 1 - cos x अपॉन किती आहे 2. 1 - cos x किती cos x 4/5 अपॉन 2. हा 2 बाजूला घेतला असलेला 1/2. 5 × 5 तिरकस गुणाकार 5 - 4 1 1/5 म्हणजे हा किती झाला 1/10. कोणाची व्हॅल्यू मिळाली ही sin स्क्वेअर x/2 ची. कोणाची व्हॅल्यू मिळाली ही sin स्क्वेअर x/2. किती आहे sin स्क्वेअर x/2 1/10. आता आपण cos स्क्वेअर x/2 शोधूया. कोण शोधूया cos स्क्वेअर x/2. आता कशाला शोधायचंय cos स्क्वेअर x/2. का बरं cos स्क्वेअर x/2 काढायचा आहे तर आपल्याला इथं cos θ/2 पाहिजे ना यासाठी. मग आपण पाहूया सरळ sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअरचं उत्तर काय असेल 1. मग आपण इथं असं लिहू शकतो cos स्क्वेअर x/2 इज इक्वल टू 1 - sin स्क्वेअर x/2. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 sin स्क्वेअर तिकडे गेला -1 - sin स्क्वेअर x/2 किती आहे 1/10. तिरकस गुणाकार 10 - 1 किती झाला 9/10. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली cos स्क्वेअर x/2 ची. कोणाची व्हॅल्यू मिळाली ही cos स्क्वेअर x/2 ची. काय cos स्क्वेअर x/2 ची व्हॅल्यू 9/10. स्क्वेअर रूट घेतलं 2 व्हॅल्यू मिळणार आहेत प्लस आणि मायनस. पण आपण मायनस घेणार नाही. का मायनस घेणार नाही तर आपण ऑलरेडी एक गोष्ट म्हणून ठेवलंय का तुमचा जो x आहे तो फर्स्ट क्वाड्रंटला आहे त्याच्यामुळे cos काय असेल पॉझिटिव्ह. तर cos x/2 ची व्हॅल्यू काय घ्या 3/√10. आता शेवटचा टप्पा टू फाइंड. आपल्याला काय शोधायचं लक्ष देता येत. आपल्याला पाहिजे sin x/4 बरोबर. आता इथे sin स्क्वेअर θ/4 आहे. आधी sin स्क्वेअर θ/4च काढूया आपण. आता थिटाच्या ऐवजी काय इथं टू फाइंड sin स्क्वेअर x/4. हा लेट sin स्क्वेअर x/4 इज इक्वल टू 1 - cos ऑफ थिटाच्या ऐवजी फक्त x लिहायचा x/2 अपॉन काय लिहिलं तुम्ही 2
इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स बाय 2 किती आहे 3/√10 3/√10 अपॉन किंवा डिवाइड बाय 2 तो 2 जो आहे तो बाजूला घेतला असा हाफ तिरकस गुणाकार √10 मायनस 3 अपॉन √10. आता आपण काय करतोय न्यूमरेटरचा कॉन्जुगेट घेतोय म्हणजे काय √10 मायनस 3 आहे तर √10 प्लस 3 ने गुणायचं आणि भागायचं कॉन्जुगेट घ्यायचं आणि त्याने गुणायचं आणि भागायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √10 प्लस 3 काय होईल ते पाहूया आपण हाफ आहे तसाच न्यूमरेटर √10 मायनस 3 अपॉन √10 इंटू √10 प्लस 3 अपॉन √10 प्लस 3. आता वरती जो आहे तो काय वापरलाय a मायनस बी a प्लस बी a मायनस बी a प्लस बी तर काय उत्तर होईल a² मायनस b². मग √10चा स्क्वेअर किती होईल √10चा स्क्वेअर किती होईल 10 3चा स्क्वेअर किती होईल 9 a² मायनस b² म्हणजे √10चा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे 10 मायनस 9 कुठून आलं ते समजलं पाहिजे अपॉन √10 इंटू √10 प्लस 3 झालं वजाबाकी करूया 10 मायनस 9 किती आला 1 अपॉन 2 टाइम्स √10 ने √10 ला गुणलं तर काय झालं बाबांनो 2 टाइम्स किती झाला √10 ने √10 ला गुणल्यानंतर समजा हा 2 बाहेर ठेवू आपण तसाच 2 √10 किती झाला 10 प्लस √10 ने 3 ला गुणलं 3√10 झालं. हे असेल तुमचं फायनल आन्सर. हे काय असेल तुमचं फायनल आन्सर. या पद्धतीने आपण 2025चे सगळे PYQ जे आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. आता प्रॉब्लेम्स मोठाले होते माझा घरचा जो बोर्ड आहे तो छोटा आहे तिथं शक्य होत नव्हतं म्हणून मी रात्रीच्या वेळेस आपल्या क्लासमध्ये येऊन आपल्या मोठ्या बोर्डवरती हे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तुम्ही सगळेजण याला सोडवा परत सोडवा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पेपरला हे नक्की जमेल. सर्वांना जर हा आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.